चला तर या ठिकाणी दोन्ही टीमची चर्चा आपण केली तर पहिल्यांदा जी मेजर 11 सध्या मैदानात आहे ती निनाद पवार, अक्षय बोडरे, संतोष मगर, आनंद बोडरे, बोले तो मिस्टर बब्बड, तर अभि खराडे कॅप्टन, सिद्धू गायकवाड, शुभम तोरणे. पहिला चेंडू बॅकफुटवरती पुल केला, डीप मिड विकेट क्षेत्रात चालला, क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या बाजूला स्वतः आणि कॅप्टन अभि. तर शुभम तोरणे नंतर सोमनाथ सुतार, विश्वजीत बोडरे, ब्रदर ऑफ अक्षय बोडरे, सुनील बोडरे आणि शुभम पवार अशी फायनल 11 आहे जी फिल्डिंगला उतरलेली आहे. स्ट्रायकिंग एंडवर ओ मिस्टर शौर्य, वेलकम. शौर्य आणि आर्य पाठीमाग, क्या बात आहे. जुळे बंधू, पुन्हा दोघांचं स्वागत इथे. सर्व क्रिकेट चाहत्यांचं सुद्धा स्वागत, ऑनलाईन क्रिकेट चाहत्यांचं स्वागत. चला थोडंसं स्पीड वाढवा. हाय व्होल्टेज ड्रामा. पाच षटकाचा सामना या ठिकाणी आणि 2 षटक पॉवर प्ले. ओ थोडासा फंबल आणि शुभम तोरणे थोडासा फंबल. चलिए साहब, ये भी इंसान है, इंसान से गलती होती है, इंसान से थोड़ी सी भूल होती है. 3 नाबाद. केसीसी चषकाच्या तिसऱ्या हाफचा सर्वात मोठा सामना, द बिग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. एका बाजूला शिरूर जी बॅटिंग करत आहे, दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारी टीम निमगाव मगराचे. मेजर 11, बड़ा मुकाबला, कड़ा मुकाबला. बब्बड़, बोले तो मिस्टर आनंद, किंग ऑफ स्विंग. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन संदीप गायकवाड, मगाच्या सामन्याचा हिरो. ओ स्ट्रेट ड्राइव्ह, लाफ्टेड शॉट, गॅप मिळेल काय? नाही. कॅप्टन अभिचं उत्कृष्ट फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो. अभि खराडे. आणि अभि खराडेचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हापासून खांद्यावर कॅप्टन्सी आलेली आहे तेव्हापासून मात्र एक वेगळीच धार गोलंदाजी आली आणि मधल्या फळीतील फलंदाजीला म्हणजे ऑलराऊंड परफॉर्मन्स जबरदस्त निखरलेला आहे. राहुल सध्या मात्र स्ट्रायकिंग एंड वरती. राहुल गोगडे आणि हा चेंडू शपलून खेळायचा प्रयत्न थोडासा लांब, पंचांचा इशारा, वाईट बॉल. वाईटनेशी वाढती धावसंख्या आहे आणि ती मात्र 5. ओ गली रिजन मध्ये चेंडू, धावचीची संधी बाद. अनावश्यक या ठिकाणी मात्र हा प्रयत्न एका धावेचा केला, धाव चोरायचा प्रयत्न, पकडले गेले. धाव बाद, आत्महत्या मैदानात घडली, ती मात्र निश्चित या डावाची. आणि धावबाद होताना फलंदाज मगाच्या सामन्याचा हिरो मिस्टर संदीप गायकवाड. तर 30+ धावा मगाच्या सामन्यात आणि विशाल मला वाटतं अर्धशतकवीर होते. विशाल विजय जाधव नवीन फलंदाज. हे बघा, शाळेच्या पायऱ्यांवरती, रॅम्पवरती, कट्ट्यावरती, स्टेजवरती बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण त्या ठिकाणी कुठेही थुंकू नका, कुठल्याही प्रकारे कसलीही घाण त्या ठिकाणी करू नका, कचरा करू नका. शाळा विद्येचं मंदिर असतं, निश्चितच ते स्वच्छ ठेवणं आपलं काम असतं. तिथंच आपल्यापैकी बघा, कुणाचा भाऊ शिकत असेल, कुणाची बहीण शिकत असेल, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, तर त्यामुळं हे विद्येचं मंदिर आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, लक्षात घ्या. ओ कॅचचा चान्स होता, झेलाची संधी, परंतु झेल घेताना मला वाटतं यस थोडासा मुश्किल होता हा कॅच. शिरूर पुणे जिल्ह्यातील टीम आहे आणि टीम निमगाव मगराचे मेजर 11 ही माळशिरस तालुक्यातून टीम आहे.
आणि टीम निमगाव मगराचे म्हटल्यानंतर गाव मगराचे निमगाव म्हटल्यानंतर कुस्तीसाठी फेमस असलेलं गाव, परंतु मागील एक 12-13 वर्षापासून 14 वर्षापासून हे गाव क्रिकेटसाठी फेमस आहे. मग निनाद पवार, अक्षय पोडरे, आनंद बोले तो बब्बड, पंच 5 बॉल झाले का विचारताय का? हा 5 षटकाचा सामना आहे. 5 ओव्हर्स मॅच. पाच षटकाचा सामना असेल. 6 धावा आणि 1 गडी बाद पहिल्या षटकामध्ये. अक्षय पोडरे गोलंदाजी चतुरावाताना दिसेल. स्ट्रायकिंग 8 वर बॅट्समन विजय जाधव. विजय, what a delivery that is. It was very close to the bat. भाग्यशाली या ठिकाणी चेंडूनं मात्र बॅटला नाही केला किस, वरना आपला विकेट करते मिस. विजय जाधव पुनश्च तयार आणि इकडे मात्र या आउट स्विंगरला स्क्वेअर कट खतरनाक. डीप कव्हर, बाउंड्री पार, सीमा पार, चौकार. हे देखना फटका बघायला मिळाला. लुक ॲट दिस. राईट आर्म राऊंड अक्षय. Outside the off and cutting well. Classic square cut through the backward point and cover. हा क्रॉस द लाईन मिड विकेट क्षेत्रात. दूर लांब उंच उतुंग गगनचुंबी षटकार उडवलाय बार. क्रॉस द लाईन. सूर्या यादव काइंड ऑफ शॉट. रोहित शर्मा टिपिकल वन. लुक ॲट दिस. सूर्या यादव पेक्षा आपण रोहित शर्माला असा फटका मारताना बघतो वारंवार. विजय जाधवच्या 11 धावा 4 चेंडूवर. बघूया काही तिकडे प्रोटेक्शन वाढवायचा प्रयत्न असेल काय. ऑन साइडला पण बघितलं तर सोमनाथ सुतार. जरा प्रेक्षकांना विनंती असेल, चेंडू तिकडं आपल्याकडे येतोय, तिकडे जसा आला की लगेच मैदानात त्याला पाठवून द्या. प्रशांत खारे साहेब तिकडच्या बाजूला आहेत, सहकार्य करा. धावा 16, 1 गडी बाद. 1.5 षटकानंतर दुसरं षटक, पॉवर प्लेचं शेवट षटक. स्विंग त्या ठिकाणी मात्र स्विंग अँड मिस. 1 तेरी 1 मेरी. विजय जाधव वर्सेस अक्षय पोडरे. मिडॉनला मात्र संतोषांना फिल्डिंगला दिसत आहे आपल्याला. पुन्हा मारायचा, मिड विकेट क्षेत्रात मारायचा. वारंवार लेग कटर, आउट स्विंगचा वापर, खुबीनं वापर. अक्षय पोडरे एक नामवंत अष्टपैलू आयकॉन म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धात या खेळाडूला बघतो आपण. राईट आर्म राऊंड, फुल टॉस इनसाइड आउट. व्हाट अ शॉट दॅट इज. क्लासिकल अंदाज. या चेंडूर चढवलाय 4 धावाचा साज. मिस्टर विजय मैदान में कर रहे राज. 20 for 1. Vijay 15 from 7 deliveries. Over number 2, power play complete. 20 धावा 1 गडी बाद 10च्या सरासरीनं. Oh, look at this. बघा. आहा, what a timing, what a connection. Middle of the bat and over the infield. रिप्ले आपण पाहिला असेल. साईराम श्रीपूर. आपल्या स्पर्धेची ही 17 मॅच नंबर 17, आजच्या दिवसाची मॅच नंबर 4. रिव्हर्स मारायचा प्रयत्न. बॅकफूट पॉइंटला सोमनाथ सुतार. लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती संतोषांना मगर आणि स्क्वेअर क्षेत्रात एक खेळाडू, मिड विकेटले खेळाडू दिसतील. तदनंतर आपण इकडे विश्वजित बोटरेला साईड स्क्रीनच्या समोर बघतोय, तिकडे LED स्क्रीन समोर बघतोय. आणि लॉंग ऑफला निमगाव मगराचे 11 संघाचा चित्ता शुभम. यष्टीरक्षकाची भूमिका नेहमी सारखीच सुनील
बोड्रेच्या कडे. ओहो, परफेक्ट टाइमिंग, क्रॉस द लाइन. एंड ये नजर आई शॉट की शाइन. दिमागदार फटका, सदाबहार शॉट, कडाकेदार. केसीसी चषक करकम, तालुका पंढरपूर. षटकार. हवेमध्ये झोका खेळत असलेला चेंडू बघितला तुम्ही आता. तारा, आसमानी तारा लग रही थी ये गेंद. विजय जाधव के बल्ले से यह ताकतवान शॉट. जसाच फटका लागला तसं या ठिकाणी सुनील बोड्रे विकेट किपरच्या भूमिकेत आणि पाठीमागून आले आणि आनंद बोड्रेला काही गोष्टी समजावल्या, कानबंद दिले. चेंडू टाका पंचांकरता. स्पेअरचा चेंडू लागेल. पॉवर प्ले संपलाय. तिसरं षटक, 5 षटकाचा सामना. बॅटिंग करताना या ठिकाणी साईराम 11 शिरूर, राहुल गोगडेची ही मात्र टीम आहे. आला का मॅच बॉल आलाय. धन्यवाद प्रेक्षकांची संख्या भरपूर. तिसरा दिवस आज. आनंद लुटताना सगळे प्रेक्षक. बढ़िया खेल चल रहा है. 27 गडी बाद 2.2 नंतर. हो, आनंद बाहेर चाललाय चेंडू आणि तिकडे काय झालंय बघूया. 4 धावा. पंचांचा इशारा मात्र 4 धावा आणि पंचांचा इशारा फायनल असणार आहे. कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पंचाच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्हाला बोलता येणार नाही. जर शंका असेल तर तुम्ही एकच असलेल्या रिव्ह्यूचा वापर करून घ्यायचा आहे. स्लिप कॉर्नर मध्ये शॉर्ट पॉइंट थर्डमॅन मध्ये मात्र या संघाचे माजी कॅप्टन कूल निनाद पवार. थोडासा शांत खेळ पुढे चाललाय पण वेळ जास्त घेऊ नका, स्पीड वाढवा. कॅप्टन अभि खराडे. पुढील षटकाची तयारी. षटक क्रमांक 4, ओव्हर नंबर 5. ओव्हर नंबर 4. तसा 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकानंतर मात्र शिरूर टीम नक्कीच काहीस 60-65 55-60 धावा बघू इच्छित असेल आणि स्कोर बोर्ड वरती किमान 60. आणि टीम निमगाव मेजर 11 शिरूर टीमला 50-55च्या आत रोखायचा प्रयत्न निश्चित करणार. संतोष अण्णाला मी पहिल्यांदा काहीस थोडंसं पळापळी करताना बघतोय. ऑन साईडला वगापासून पाहिलं त्यांना, आता लॉंग ऑफ एरियात. आणि शुभमला ऑन साईडला लॉंग ऑनला. मिड विकेट, लो फुल टॉस, क्रॉस द लॉन. जबरदस्त शॉट, ऑन ड्राइव, लेफ्ट शॉट, 6 runs. Look at this replay. Mr. Lambu, the captain Rahul. Watchful, and there a hit, bang, over mid wicket, into the stands, into the galleries. 6 runs. Powerful shot. थोडासा चेंडू ओव्हर पिच टाकलाय, लो फुल टॉस टाकलाय म्हणूया. यॉर्किंग लेनचा प्रयत्न होता, कारण अशा एका चेंडून दांडी उडवलेली बघितली आपण यापूर्वीच्या सामन्यात अभिनव. आणि म्हणून त्या चेंडूवर थोडासा काही विश्वास असेल. अभि खराडे. ओहो, सुंदर जबरदस्त वापसी. 1 तेरी 1 मेरी. हिसाब बराबर करायचा प्रयत्न इथे. ओहो, हा चेंडू वाईड वर करायचा प्रयत्न. पुन्हा मिड विकेट क्षेत्रात मारलाय. पुन्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्लिपच्या ठिकाणी हा चेंडू, दुसरी स्लिप म्हणूया. आणि निनाद पवार सध्या एसटी रक्षण करताना दिसत आहेत. नेहमीचे विकेट किपर स्लीप मध्ये कधी कधी असे बघायला मिळते. षटकाची समाप्ती झाली, षटक संपलंय आणि ते निश्चितच चौथं. 4 षटकानंतर धावा आहेत धावफलकावर.
42 आफ्टर 4 लास्ट ओव्हर. सुतार बंधू गोलंदाज या ठिकाणी आणि शेवटच्या षटका करता सोमनाथ सुतार SS. MTPL माफ करा, यस करेक्ट, MTPL म्हणजे माळशिरस तालुका प्रीमियर लीग. आणि त्या लीगमध्ये चांगली कामगिरी करणारे बरेचसे खेळाडू सध्या निमगाव संघामध्ये आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, शुभम तोरणे चेंडू खाली, मिस्टर चित्ता, ओ चित्ता के द्वारा भी ये कैच ड्रॉप वाली खता होता है ऐसा होता है. चेंडू हातात आलेला आणि परत तो काहीसा चेहऱ्यावर लागलाय. मात्र एरवी कधी चुका होत नाहीत. अवघड होता, उंच असा हा झेल चेहऱ्यावर लागलाय. पण आशा करूया आपण की शुभम व्यवस्थित असेल, सुरक्षित असेल. बॅकफुटवर पंच जमिनी रस्त्याने चाललाय. राहुल द्रविड स्पेशल शॉट, VVS लक्ष्मण, स्पेशली राहुल द्रविड. हा फटका कव्हर, एक्स्ट्रा कव्हर एरियात अतिशय उमदा असायचा. सोमनाथ सुतार 2 चेंडू 2 खर्च केल्या. 44 2 गडी बाद. षटक क्रमांक अखेरचं 5वं राईट राऊंड. सुंदर चेंडू आहे. ST रक्षकाकडून मात्र पाठीमागे गेलाय. मला वाटतं या ठिकाणी प्रति षटकानंतर एक ओव्हर आपण विकेट किपिंग करू असं ठरलेलं आहे निनाद आणि मिस्टर सुनील बोडरे यांच्या दरम्यान. जसं आम्ही ज्यावेळेस दोघं कॉमेंटेटर असतो त्यावेळेस एक ओव्हर बोलू असं म्हणतो, तसं एक ओव्हर विकेट किपिंग आपण करू असं ठरलेलं आहे. ओ far away from the right-handed, and that is wide declared. That has been declared wide. Total goes forward 45 for 2. केसीसी चषकाच्या निश्चित 3ऱ्या दिवसाच्या खेळाचा आनंद आपण घेतोय. स्पर्धेला आधार दिलेला आहे, स्पर्धेला आपल्या बक्षीस बहाल केलेली आहे. ओ संतोषांना मै होना, लॉंग ऑफ वाईडिश, चांगली फिल्डिंग, केवळ एक. टोटल 46. तर माननीय रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवार, माननीय आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष आणि चषकाचं सौजन्य सचिन अंकुश शिंदे, कुणाल कन्स्ट्रक्शन्स. शुभम अब बिल्कुल भी ये कैच लेने में कोई कसर नहीं छोड़ेगा. तर इदाते बंधू चैतन्य फर्निचर, स्टील अँड इलेक्ट्रॉनिक करकम यांच्या माध्यमातून चषक सौजन्य लाभलेले आपल्याला. बाजले विशाल, मागच्या सामन्याचे हिरो, आजच्या दिवसाचे अर्धशतक वीर, आणि त्यांची जागा घ्यायला मात्र मिस्टर बंटी पाटील, शिरूरचा तगडा खेळाडू. तसं शिरूर पुणे भागातून आणखी एक पाटील, बबलू पाटील, आपल्याला नेहमीच टेनिस क्रिकेटमध्ये मोठमोठे कारनामे करताना दिसतात. सोमनाथ सुतार विकेट नंबर 1 आणि मोठ्या फलंदाजाची विकेट त्यांनी त्या ठिकाणी पटकावलेली आहे. सोमनाथ सुतार भरवशाचा खेळाडू, भरवशाचा गोलंदाज खास करून. ओहो, स्विंग अँड मिस, आउट स्विंगर, धीम्या एक मीडियम गतीचा. डाव संपलाय. षटक क्रमांक 5वं संपलंय. 46 टोटल झाला. तर 47चं आव्हान या ठिकाणी मात्र शिरूर संघाकडून दिलं गेले आणि ते मात्र मेजर निमगाव मगराचे संघाला. शुभम थोडंसं नाक चोळतोय. शुभम
चला, खेळाडूंनी संघांनी आपापल्या पॅव्हलियन मध्ये बसायचंय. आपापल्या पॅव्हलियन्स मध्ये. दरम्यान आमची मात्र या ठिकाणी पंचाची जोड. एका बाजूला 50 पार, दुसऱ्या बाजूला फक्त 25. जवळजवळ एका जनरेशनचा फरक आहे दोन पंचांमध्ये. दोन ते तीन विकेट घ्यायचा प्रयत्न होईल. बघूया कोण कोणाच्या प्लॅन मध्ये सफल ठरणार. काय होणार, कसं होणार, बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये सध्या. परंतु जे काय होणार मैदानातच पाहायला मिळणार. जे काय होणार मंजुरी खुदा होणार. ज्याच्यावरती ज्याचा खेळ सध्या चांगला आणि ज्याच्यावरती नशीब फिदा, त्याचा मात्र निश्चित जीत होणार, विजय होणार. स्क्वेअर लेग क्षेत्रात मात्र अगदी हा अक्षय बोडरे स्पेशल फटका मारायचा प्रयत्न होता आणि तिथे निश्चितच बॅटवर चेंडू आला नाही. नो रन रिझल्ट, डॉट बॉल. Outside the off stick, wanted to hit. There is an edge and Mr. 360 of Western Grameen Cricket. Maharashtra, Mr. 360 Akshay Bodre is walking back for duck and Mr. Salman Sayyad picks up a valuable wicket. All important wicket of opposite side. आणि मी मगाशी म्हटलं होतं ही टीम चेस करणारी टीम निमगाव या ठिकाणी कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळायचा प्रयत्न करणार. डोक्यानं, बॅटपेक्षा डोक्याने खेळायचा प्रयत्न करणार आणि त्यांच्या या प्रयत्नात विघ्न आणायचा प्रयत्न टीम फिल्डिंग साइड शिरूर करणार. म्हणजेच काय, या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये किमान 2 ते 3 विकेट घ्यायचा विचार या टीमने केला असावा. खास करून अक्षय, टॉपचे काही बॅट्समन्स यांचा समावेश त्यामध्ये असावा. कॅप्टन अभि आल्यास मोठा टोला खेळायचा प्रयत्न, परंतु स्टेडिश मिड ऑफला फिल्डिंग लावली आहे. अगदी पोलार्डला धोनी सारखा ज्याला कॅप्टन फिल्डर लावतो ना तसा हा स्टेडिश मिड ऑफला फिल्डर आणि बंटी पाटीलच्या स्वरूपात होमवर्क केलेला आहे. हो, रिव्हर्स मारायचा प्रयत्न, दूर आहे चेंडू, वाईड बॉल. आणि निनाद, कॅप्टन निनाद यांचं म्हणणं आहे की चेंडू विकेट शॉर्ट असेल काय, परंतु पंचाचं म्हणणं नाही आहे. दॅट इज ऑन द विकेट अँड इट्स अ वाईड बॉल. पण विकेट शॉर्ट असता तर नो बॉल म्हणजे फायदा आहे, पुढचा चेंडू फ्री हिट. चला, तर या ठिकाणी पंचाकडून थोडंसं स्पष्टीकरण मागितलं होतं आणि पंचांनी स्पष्टीकरण दिलं. ऑल राईट म्हटले निनाद आणि पुढे चालू आहे, खेळ चालू आहे. कॅप्टन अभि हवेत, उंच उतुंग, लांब दूर, इनटू द स्टँड, स्टँड अँड डिलिव्हर. ये मारा सिक्सर. अभि खराडे खिलाडी बडे. कडाकेदार फटका, कडाकेदार प्रहार, केसीसी चषक षटकार. धावसंख्येत 6 वाढ, वाढती धावसंख्या 7, 1 गडी बाद. आतापर्यंत आपण बघितलं तर आजच्या दिवसाच्या या ठिकाणी व्ह्यूज असतील ऑनलाईनच्या माध्यमातून. लुक एट दिस रिप्ले. ऊंचा, लंबा और बिल्कुल भी इनफ डिस्टेंस के साथ 6. हा दूर ठेवून मात्र या ठिकाणी ड्राइव्ह केला होता. चेंडू दूर ठेवायचा प्रयत्न. हो, इनसाइड आउट ड्राइव्ह हवेमध्ये आणि स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला. बाउंड्री पार झाला. हातातून चेंडू गळून पडला. आला पण गळून पडला. प्रयत्नाला मात्र या ठिकाणी अंतिम प्रयत्नाला यश नाही, अपयश मिळालं. अभि खराडे आणि निशांत. अच्छा, हे असं होतं दुरून. इको मग
कसं मग नावात बदल होतो. हो टाबेस लागलाय, परंतु पाठीमागे विकेट किपरच्या चेंडूने या ठिकाणी कसं आहे, शेन वॉर्न साहेबांनी चेंडू वळवावा तसा वळला परत बाउंड्री लाईनला. आणि मग हे याला म्हटलं जातं डावा दाखवून उजवं आणणं आणि मग ताणणं. बरंच ताणलं चेंडूनं, बाउंड्री पार, सीमा पार. केसीसी चषक 4 धावसंख्येत वाढ, 15-1 गडी बाद. आहा, वापसी करायचा प्रयत्न या ठिकाणी. निनाद पवार, विठ्ठल चव्हाण शॉट या ठिकाणी. विठ्ठल चव्हाण, निनाद पवार असे काही खेळाडू, ज्या खेळाडूंकडे इतर कुणाकडेच नसलेले फटके आहेत. जसं की आपण इंटरनॅशनल बघतो सूर्या यादव साहेब, इतर कुठल्याच बॅट्समनकडे, एबीडी इतरांकडे नसलेले फटके त्यांच्याकडे. मॅक्सवेल, ओ विजयच्या हातात निनाद पवार. या ठिकाणी मात्र निश्चितच इथे एंड ऑफ द इनिंग्स बाद. 15 दुसरा धक्का, दुसरा सलामीवीर गारद आणि काय विकेट आहे निनाद पवार यांचा, मोठी विकेट. बडी मछली, बडी मछली नसून बडा मगार. आणि त्यांची जागा घ्यायला मिस्टर संतोष अण्णा मगर. पंधरा वरती 2, 1.3 नंतर. शून्यावरती डकून माघारी जायला लागेल. मोठा धक्का, टीम मेजर 11 अडचणीत. आणि या ठिकाणी मी प्लॅन ए जो होता या ठिकाणी शिरूर संघाचा, तो आपण ऐकला होता. पॉवर प्लेच्या खेळात किमान 2-3 विकेट. विश्वजित बोडरेला आता मैदानात बॅट घेऊन जावं लागतंय. विश्वजित बोडरे म्हटल्यानंतर अक्षय बोडरेचा धाकटा बंधू निशांत, 4 धावा देऊन 1 विकेट. क्या बात है निशांत. पंधरा 3 गडी बाद. शेवट चेंडू पॉवर प्लेचा. शॉट हवेत, शॉट कवर, जबरदस्त कैच. क्या बात है. शिरूर यहां पे बिल्कुल एक लंबी गहरी और आक्रामक बैटिंग का तोड़ रहे हैं गुरूर. टीम सायराम शिरूर, विश्वजित बोडरे. इकडे स्लॅश करायचा प्रयत्न. लुक ॲट दिस, स्ट्रेट टू द फिल्डर. 2-3 पावलं यावं लागलं होतं चेंडूकडे. 4 मात्र पावलानंतर चेंडू हातात आला. विकेट नंबर 4, 15 for 4. तसं इथं पराभूत संघाला मात्र अजून एक चान्स असणार आहे. इथे पराभूत झालेल्या संघाला 1 more चान्स. आणि इथे पराभूत संघाला खेळायचे मगाशी जिंकलेल्या मेंढापूर संघाबरोबर. आणि तिथं जिंकल्यानंतर या ठिकाणी खेळावं लागेल इथं जिंकलेल्या संघाबरोबर. राहुल गव्हाणे गोलंदाज. चला, इथे राहिलेल्या 18 चेंडूमध्ये जिंकायला 32 धावाची गरज. 18 चेंडू 32. आता टेनिस क्रिकेटमध्ये हे समीकरण विशेष अवघड मानलं जाणार नाही, अगदी इम्पॉसिबल मानलं जाणार नाही. मात्र अवघड नक्कीच आहे, कारण सध्या ज्या परिस्थितीत टीम आहे ती परिस्थिती बघता थोडंसं अवघड आहे. कॅप्टन अभिवर जबाबदारी वाढली आहे. फिल्डिंग मध्ये बदल. शॉट फाईन लेगला रिमूव्ह केलंय आणि त्यांना ऑन साइडला कुठं आणलं जात आहे. 38 सर्कल शॉट मिड विकेटवर. एक स्लीप म्हणजे शॉट पॉईंट, थर्ड मॅन, शॉट कव्हर, डीप स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर. याच दरम्यान हा चेंडू शफल झाले आणि निश्चितच
इथे मात्र लीगल बॉल. या ठिकाणी मात्र रिव्ह्यू एक असणार आहे. जर पंचाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुम्ही लगेच रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू असेल तुम्हाला. टाइम पण या ठिकाणी वेळ संपलेली आहे. 10 सेकंदात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. टाइम संपलाय आपण सांगितले. बंटी पाटील साहेब तुम्ही तुमच्या जागेवर थांबा. या ठिकाणी रिव्ह्यू आहे एक आहे आणि आपण त्याचा वापर पंचाच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्हाला जर शंका असेल तर करू शकताय, पण वेळेत 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू तुम्हाला घ्यावा लागेल. जाऊया पुढचा चेंडू. हवे चेंडू मात्र त्या ठिकाणी कॅरी नाही झाला. षटक मात्र चाललं या ठिकाणी. तिसरं 15 धावा 4 गडी बाद. सामन्यामध्ये सध्या तरी शांतता आहे, मात्र या ठिकाणी क्या ये तूफान के पहिले की शांती है असा पण विचार डोक्यात बऱ्याच प्रेक्षकांच्या असेल, या फिर ये शांति कायम रखने में सफल रहेंगे टीम शिरूर. राहुल गवाने लेफ्ट आर्म ओवर द विकेट बैट्समैन के लिए और राउंड द विकेट खुद के लिए. डॉट बॉल. राहुल ने वापसी फिर एक बार बढ़िया करी है. अभी खराडे 7 चेंडू 10. सुरुवात चांगली मिळालेली आहे आणि मोठ्या धावात या खेळीचं रूपांतर करायचा प्रयत्न असणार आहे. ओ डाउन द लेग. वाईट सिग्नल फ्रॉम अंपायर. एक्स्ट्राच्या स्वरूपातली धाव. 15 नंतर 16वी धाव. 16-4 गडी बाद. जिंकायचं लक्ष 47 आणि या 47 धावा आता अगदी काही टार्गेट 97 धावाचं आहे की काय असं वाटायला लागलेलं असावं. लो फुलटॉस वाईड लो फुलटॉस आणि ड्राईव्ह केलाय. अडवला जाईल. एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिजन म्हणूया. कॅप्टनला 2 धावा त्या ठिकाणी. अभी खराडे गुड लुकिंग शॉट दॅट वन वॉज. थोडासा वाईड लो फुल टॉस. यॉर्क इंग्लंडचा प्रयत्न होता, वाईड ठेवायचा प्रयत्न होता या यॉर्करला, मात्र 2 धावा फलंदाजाने घेतल्या. 18 टोटल आहे. हो लेग मिडल वरती हा चेंडू आणि चेंडू फ्लिक केला. स्क्वेअर लेग क्षेत्रात या चेंडूला दिशा दिली. 1 धाव 19 टोटल. षटक तिसऱ्या षटकाचा 6वा चेंडू. 4 गडी बाद 19. प्रत्येक खेळाडूंनी सूचना लक्षात घ्या. पंचाच्या निर्णयाच्या विरुद्ध कुणाला या ठिकाणी बोलता येणार नाही. 5 धावाची पेनल्टी आहे. फिल्डिंग साइड असेल, बॅटिंग साइड असेल. षटकाची समाप्ती 3ऱ्या. 3 षटकानंतर 19. 4 गडी बाद. 12 चेंडूत किती ते पाहूया आपण. 12 चेंडू 28. 12-28. जो जिंकणार तो मात्र या ठिकाणी आजच्या आणि स्पर्धेच्या 3ऱ्या प्री क्वार्टर फायनल मध्ये एंट्री करणार आहे. आजचा तसा 3रा सामन्याचाही स्पर्धेचाही 3रा. आजचा पहिला म्हणू प्री क्वार्टर नंबर 3. त्यामध्ये मात्र एंट्री मारेल इथे जिंकणारा संघ. पराभूत संघाला मिनिटाबरोबर अजून एका चान्स मध्ये खेळावं लागेल. अजून एका चान्स न तिथं ती टीम उतरेल, मात्र त्यानंतर नाही. तो मात्र शेवट चान्स असणार. गोलंदाजी करता सलमान भाई सय्यद. समोर कॅप्टन अभी. चलिए भाई, नाम तो मेरा है ही, बस काम करना बाकी था. अभी एक काम भी हो रहा है. डीप स्क्वायर लगे हुआ ऊपर, शॉट सुपर. और ये मेरे ख्याल से ये बंदे के बल्ले से निकलता हुआ पहला सिक्सर. दूसरा सिक्सर
माफ करिए, दूसरा सिक्सर है उनके इनिंग्स का। 25 रन, हाफ से यहाँ पे क्वार्टर सेंचुरी बिल्कुल पूरी। देखना है लेकिन जीत के लिए किसकी इच्छा रहेगी अधूरी, किसकी होगी पूरी। वन मोर इन द यार, डीप स्क्वेअर लेग, फिल्डर मात्र ओ शिरूर, संधी आली वाया गेली, देवाला द्यायला पदर नाही घ्यायला, आणि वेळ लागत नाही क्रिकेटमध्ये, होत्याचं नव्हतं व्हायला। क्रिकेटमध्ये मात्र चुकीला माफी नाही, अनिश्चिततेचा खेळ। आमचे संजय खडके साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांच्यासोबत के के साहेब आहेत, तसंच आमचे बड्डे बॉय। वाजले का 12? आमचे अजून नाही वाजले, 11:30, अर्ध्या तासाने बड्डे बॉय वाजले, मग 12 वाजले, 12। यस, शुभेच्छा देणार आहे आपण, आणि धोत्रे साहेबांना शुभेच्छा। यस, लगेचच बड्डे मात्र संजय भाऊंचा आणि जल्लोष साऱ्या KCC ग्रुपचा। तर के के साहेब आहेत आणि संजय मोहिते साहेब सुद्धा तिकडे थांबलेले आहेत शुभेच्छा द्यायला। के के साहेब थोडंसं टेन्शन मध्ये, ठीक आहे। आता के के साहेबांचं टेन्शन म्हणजे नुसतं म्हणायला टेन्शन असतं, ते दुसऱ्याला टेन्शन द्यायला बसलेले असतात। चला तर KCC चषकाचा आनंद, नवीन बॅट्समनची एंट्री मैदानात। नवीन बॅट्समन हो, पुल करायचा प्रयत्न, लॉंग ऑनला चालाय क्षेत्ररक्षक तिथं, क्या बात आहे, चित्त्याची चपळता फिल्डिंग मध्ये। दरम्यान 27-5 गडी बाद। प्रेक्षकांची संख्या या ठिकाणी बरीच आहे आणि आनंद लुटताय पहा स्क्रीनवरती आपले प्रेक्षक, क्रिकेट चाहते, क्या बात है। हा हा, क्लोजअप आहे त्यांचा, क्लोजअप, हो खुश, हाँ हाय, क्या बात है, क्या बात है। चलिए आनंद लेते रहिए, ऐसे हंसते रहिए, मुस्कुराते रहिए, KCC को सपोर्ट करते रहिए। मैदानात पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार आणि गोलंदाज मिस्टर सलमान भाई सय्यद। स्ट्राइकिंग एंड वरती शुभम पवार। काही नौके चेहरे सुद्धा ही टीम प्रोड्यूस करते। दरम्यान स्लीप मध्ये खेळाडू घेतलाय आणि हा चेंडू लेफ्ट शॉट, ऑन साइडला मात्र खेळाडू तैनात। एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय? नाही, एका धावेवरती समाधान। 28 टोटल, जिंकायचं लक्ष 47। या षटकाचा शेवट चेंडू येणं बाकी आहे। चेंडू किती, धावा किती, एकदा सांगूया। 7 चेंडू 19, 7-19 असं समीकरण। पाहूया काय होणार, कसं होणार, परंतु जे काय होणार इथेच आणि मैदानातच होणार। सरते शेवटी अनेक प्रश्नाची उत्तरेही इथंच मिळणार। आहा, कैप्टन अभी बिल्कुल भी संकट मोचक बन के आता है। टीम को जरूरत होता है जब भी, टीम को जरूरत होती है जब भी। कैप्टन अभी 6 चेंडू 13। अभी खराडे नावाचा मैदानात चमकतोय तारा, शॉट इतक्यातच करारा। ओहो, झूलती हुई, हवा में झूलती हुई इनटू द स्टैंड्स, गैलरीज में गई। भाई मशहूर होने का शौक तो हमें बिल्कुल नहीं, लेकिन भाई कुछ लोगों का गुरु तोड़ने के लिए ये सारा खेल करने की जरूरत आन पड़ती है। फिर यही मला वाटतं निनाद पवार यांनी काही मंत्र दिले आपल्या अनुभवाचा, माजी कॅप्टनचा सल्ला कॅप्टनला। शुभम पवार स्ट्राइकवर आहे, एका चेंडू 1, 34, 5 गडी बाद, 13ची गरज, 6 चेंडू शिल्लक, 6-13। सामन्याला मात्र निश्चित उर्वरित सामना पुढे सुरू करा। बंटी पाटील शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी तयार। तिरका रनअप, ऑन ड्राइव लॉफ्टेड,
हवेत फटका होता आणि इथे मात्र निश्चितच निनाद पवार जे मैदानात इतक्यात दिसले आपल्याला कॅप्टन कूल त्यांनी शुभमच्या कानात मंत्र दिला होता काय का असेना पहिल्या चेंडूवर तुला सिंगल काढून कॅप्टन अभिला स्ट्राईक द्यायचे आणि तिथं सफल 35 गड्यांच्या मोबदल्यात अभी टोला तर उंच गेलाय तारों के शहर में जी आ गए हाथ में हो अब तक जो भी किया उस पे ये बिल्कुल भी पानी फिर गया ऐसा तो नहीं होगा शुभम तोरणे की एंट्री मैदान में शुभम तोरणे म्हटल्यानंतर बॅटिंगला याला विशेष संधी मिळत नाही आज मात्र मिळाली आहे आणि मोक्याच्या क्षणी मिळाली आहे 4 चेंडूवर जिंकायला पाहिजेत 12 बरोबर आहे का स्कोरर साहेब देवकर साहेब 4-12 यस 4-12 you are watching on the screen and this is exclusive live from tenniscricket.in live. Oh, that is in the air. Good looking shot, but fielder trying to get underneath of it and it's dropped. It's dropped. Second run. Oh. Second. And they are going for third, but little in hurry. There was not third run. And they are trying. And trying without reason. One more run out wicket goes in form of Shivam Pawar. Total goes up to 30. $37 for 7. 4-12चं समीकरण आता 3-10 असं निश्चित असणार 3-10 3 चेंडू 10 काय होणार मैदानात प्रत्यक्ष पहा इन कटर आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडून थोडस डावा दाखवून उजवा आणायचा प्रयत्न केला एक धाव दुसरीचा नाद बाद दुसरीच्या मात्र प्रयत्नात या ठिकाणी बाद शुभम बाद धक्का अजून एक 8वा धक्का अडतीस टोटल या ठिकाणी झालाय 38 रन्स 2 चेंडूचा खेळ बाकी आहे 9 धावांची गरज आहे सोमनाथ सुतार इज ऑन स्ट्राइक यांच्याकडे पण एबिलिटी आहे 2 चेंडू 9 बंटी पाटील यांचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि 1 धाव मिळेल सुनील बोडरे स्ट्राइक वर येतील आता एका चेंडू मध्ये 8 धावा बनवणं या ठिकाणी निश्चितच अशक्य असेल कारण एका चेंडूत 8 असा फटका नाही मग इथं मात्र दुआ की जरूरत अब काम भरोसे नाही राम भरोसे आहा चला तर हा लेग कटर नाही समजला बॅटच्या जवळून गेला विकेट घेऊन गेला यस विकेट घेऊन गेला आणि दरम्यान या ठिकाणी सामना संपलाय जिंकला शिरूर संघानं अभिनंदन पुढील सामन्याचा टॉस दरम्यान महेंद्र पेटकर साहेब यांच्या शुभ हस्ते म्हणजेच सद्गुरू कंस्ट्रक्शनचे मालक त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होईल या आपण महेंद्र पेटकर साहेब स्टेजवरती आपल्याला विनंती असेल आपल्या स्पर्धेचे इनामदाते बक्षीसदाते महेंद्र पेटकर साहेब